अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे धनंजय मुंडे शेअर होल्डर असल्याचं दमानियांनी सांगितलंय। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे वाल्मिक कराड आधी डायरेक्टर होते असं देखील दमानियांनी सांगितलंय। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। एवढंच नाही तर व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल कंपनीचे मुंडे शेअर होल्डर होते अशी माहिती आता अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। अंजली दमानिया यांचं ट्विट आपण पाहतोय। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि राजश्री धनंजय मुंडे आहेत असं अंजली दमानिया यांनी सांगितलंय। यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेअर होल्डर आहेत। ही कंपनी फ्लाय ॲश विकते। महागेनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची होल्ली ओन सबसिडियरी आहे। यासोबतच असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो असा सवाल देखील दमानियांनी विचारलाय। एक मंत्री पदावर असलेला व्यक्ती त्या कंपनीकडनं कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवू शकत नाही असा कायदा म्हणतो, ज्याला आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हणतो। जर ऑफिस ऑफ प्रॉफिट होत असेल तर हे त्या माणसाला, त्या आमदाराला किंवा खासदाराला राजीनामा द्यायला लागतोच अगदी। असं हे एक नाही, अनेक ऑर्डर्स याच्यावर सुप्रीम कोर्टच्या झालेल्या आहेत। 24 तासात त्यांनी राजीनामा दिला, ठीक नाही दिला तर उद्याच्या उद्या मी दोन्ही ECI कडे आणि गव्हर्नरकडे त्यांच्या राजीनाम्याची, त्यांना मंत्रिपदावरनं हकलपट्टी करण्याची मागणी मी करणार आहे। आणि व्यतिरिक्त अनेक पेपर्स मी हे सगळे लावून सबमिशन माझं करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।